नुसते हरिदास नाचत नाही, कोण नाचायला लागला? देव. देव नाचायला लागला. नुसता नाचायला लागला नाही, कसा नाचायला लागला? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध व्हावे देवा बोले कबीर. देव नाचू लागला. कीर्तन संपलं, सर्वच्या सर्व मंडळी नामदेवरायाच्या दर्शनाला गेली. थोडासा इको कमी करा. सर्वच्या सर्व मंडळी दर्शनाला गेले. सर्वांनी दर्शन घेतलं. छोटीशी मुक्ताबाई तिनं मात्र त्याचं दर्शन घेतलं. कोणाचं? नामदेव कीर्तनकाराचं. काय बोललो? कीर्तनकाराचं दर्शन नाही घेतलं. सोपान काका, निवृत्ती दादा, ज्ञानदादा, मुक्ते महाराजांचं दर्शन घे. तिने सांगितलं तुम्ही अजून 2 वेळा आंघोळ करा आणि अजून 3 वेळा दर्शन घ्या. म्हणे का? अखंड दयाला देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला नाही. जो देवाच्या जवळ आहे त्याला गुरु नाहीये, तो कच्चा आहे. त्याचं काय दर्शन करायचं? मोठ्या माणसाला राग येतो. ते म्हणे मला एवढं समजतं. गोरोबा काका करून सर्व संत मंडळी समोर बसले. आमच्या मुक्ताईने सांगितलं काका काका यांच्या चौकशी करा बरं आमच्यामध्ये नक्की कच्च कोण आहे, पक्क कोण आहे. कबीर महाराजांनी गोड गोड प्रमाण केलं. गोड ओ नर कच्चा बे कच्चा, गुरु नाही केला त्याला, तो कच्चा. गोरोबा काकांना चौकशी केली आणि सहज विचारल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. नामदेवला सांगितलं नामदेवा तुम्ही कच्चे आहात. मुक्ताबाईने सांगितलं मग काका भाजून घ्या. काही काड्याची वाणी करीत कुडकुड. यांचं काहीतरी वेगळंच लफड आहे, वेगळंच आहे. आम्हा ते कोड उलगे ना. नामदेवाने धोतर घेतलं, फेटा उपरने घेतलं, पळत सुटलं, पांडुरंगाच्या मंदिरात गेलं, देवाच्या दर्शनाला दर्शन घेतलं. नामदेवा काय झालं? रामागो अरे ते लोक मला भाजून काढणार म्हणले, मी कच्चा आहे म्हणे. तुला तुला कच्च म्हटलंय. याला असं वाटलं माझा जवळचा वशील आहे, मी माझं तक्रार केल्यानंतर देव माझ्या जवळ येईल, माझ्या बाजूनी बोलत, त्यांना जाऊन बडबड करत. तुला कच्च म्हटले? हो मला कच्च म्हटले. कच्चा कच्चाच तुम्ही पण तसं बोलता? हो तुम्ही पण तसं. खरंच कच्चा. काय करावं लागेल? औंढ्या नागरातला जा. तिथं एक महान साधू आहे, त्याचं दर्शन घे. जोपर्यंत दर्शन होत नाही ना तोपर्यंत तुला कळणार नाही. का? दर्शनी समाधान आखी जायचे. औंढ्या नागरातला गेले. कथा तुम्हाला सगळ्यांना ज्ञात. विसोबा काकांना त्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलेलं पाहिलं. नामदेवरायाला राग आला. अरे उठी उठी प्राणी आंधळा तू काय? अरे देवावरी पाय ठेवलेस, आंधळा काय तुला दिसत नाही का? देवावर पाय ठेवले. विसोबा काका म्हटले नामदेवा माझं वय झालंय आता, मला काही समजत नाही, तेवढे पाय उचलून बाजूला ठेव. जिथं देव नाही अशा ठिकाणी पाय ठेव. कळतंय? ज्या क्षणाला नामदेवरायांनी त्या पवित्र चरणाला स्पर्श केला, श्री सद्गुरूंच्या पवित्र चरणाला स्पर्श केला, हात लावला, ते पाय उचलून घेतले. पावली ज्ञानोबाला एक गोड गोड
ओवी करतात। आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची पावलं। आता आल्याबरोबर नखशिकांत नामदेवरायाच्या अंतःकरणामध्ये चमत्कार झाला। चमत्कार जिकडं पाय ठेवावं तिकडं देव दिसू लागला। काय दिसू लागला? पिंड नाही, माझं वाक्य ऐका, पिंड नाही, काय दिसू लागला? देव दिसू लागला। देव दिसू लागल्याबरोबर त्या पाच चरणावरती डोकं ठेवलं। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। काका कोण आहात तुम्ही? एक सांगू, विसोबा काका नव्हते, आबापूजी गेले। विसोबा काका नाही, माझ्या पांडुरंग परमात्म्यालाच माझ्या नामदेवराची दया आली। दया काय दया आली? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय, आपणाची देव होय, आपणाची देव होय, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 आपणाची देव होय, आपणाची देव उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची। एक सांगू का? औंढ्या नागनाथला नामदेवाला जायला सांगितलं, ऐका, पण त्याच्या अगोदर माझा पांडुरंग परमात्मा श्री गुरुच्या रूपाने त्याच्या अगोदर तिथं हजर राहतो। तुम्हाला ज्याला ज्याला कोणाला अनुग्रह भेटला ना, त्या सामान्य श्री गुरुने अनुग्रह नाही दिलाय, लक्षात असू द्या। तो परमात्माच परी दुसरा तुमच्या समोर येऊन उभा राहून तो पांडुरंग परमात्मा, तो ईश्वर, तो देव तुमचा गुरु होत असतो। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु। जेव्हा श्री गुरुंचा हात नामदेवरायाच्या मस्तकावर पडला ना, माझ्या तुकोबरायाच्या डोक्यावर जेव्हा श्री गुरुचा हात आला ना, माझ्या निळोबरायाच्या डोक्यावर जेव्हा श्री गुरुंचा हात आला ना, तिघांच्या बद्दलची मी गोड कामना करून जाईल। तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये जेव्हा बाबाजी चैतन्यांचा हात ठेवला, लावणीया हात कुरवाडीला मग सांगितली चिंता माझ्या निळोबराने ये ओणिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्ती प्रसाद देवी केले सुखी। नामदेवरायाच्या आयुष्यामध्ये विसोबा काकांची भेट झाली। भेट झाल्याबरोबर श्री गुरु भेटले, साधू भेटला, संत भेटले, महात्मा भेटले। इतका आनंद अंतःकरणामध्ये झाला, इतका आनंद झाला, कोणाला सांगावं? मी काय बोललो कळलं? आपल्याला जर आनंद झाला कोणाला सांगावा? आपल्याला आनंद झाला कोणाला सांगावं? श्री गुरु भेटले, संत भेटले, महात्मा भेटलाय, बाबा भेटले, काय करावं? अंतःकरणात आनंद मावे ना नामदेवरायाचे। धावत पळत आले पंढरपूरला, पांडुरंगाच्या परमात्म्याच्या त्या समोर उभे राहिले, हात जोडले आणि सांगितलं, सांगू का पांडुरंगा, सांगू का पांडुरंगा, धन्याची दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा मज वाटत्यासी श्री गुरु सारिका स्थापती राखा। पांडुरंगा, पांडुरंगा काय सांगू तुला, काय सांगू, काय झालं काय? अरे नामदेवा काय झालं? सद्गुरु नायक माझे
सद्गुरू भेटला हो सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज काय केलं माझे सुख मज दाविले डोळा एवढंच नाही मग दिधली प्रेम कळा नामदेवा तुला प्रेम मिळालं हो प्रेम मिळालं कोणतं प्रेम मिळालं माझ्या सद्गुरू नायकानं निस्वार्थपणाचं प्रेम मला दिलं त्याचाच समन्वय करून त्याचाच अन्वय करून माझ्या तुकोबराने भगवान परमात्म्याला सांगितलं देवा ऐक ना आता तू मला भेटलायस आता तू माझ्या समोर आहे जमी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेणे माझ्या मला बोध केला तुला मी पाहिलंय देखील देखिला माये देवांचाही देव थोडस वारकरी पद्धतीमध्ये तुम्ही या 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 वाटचालीमध्ये चाललं म्हणजे सगळ्या चाली हे असं घरी बसून तुमचं सारखं नोकरी काम धंदा करणारी मंडळी आम्ही उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मुंबईला गेलो गावाकडचीच माणसं पण जेव्हा वारकरी चालीमध्ये आपण चालतो ना तेव्हा त्याचा आनंद वेगळा त्या भजनाचा आनंद वेगळा तुझं पण नाही झालं पांडुरंगा ऐक ना आता मात्र एक अंतःकरणात काय तुला जे पाहिले माझे चित्त तुझे माझे चित्त तुझे पायी राहायचे करी काही धरोन्या बाई तुम्हाला एक सांगू तुम्ही बाजार पाहिला असेल तुम्ही मेळा पाहिला असेल तुम्ही यात्रा पाहिली असेल आपल्या डोळ्याचा एक दोष असं वाटतं नारायण कॉन्ट्रॅक्ट बाजारात जाताना यात्रेत जाताना गल्लीतून जाताना अनेक प्रकारची दुकाने लक्षात येईल तुझ्या खाऊचं दुकान आहे खाऊच्या दुकानामध्ये मोतीचूर लाडू पाहिले कोणी पाहिले डोळ्याने मोतीचूर लाडू पाहिले देखीला डोळ्यांनी लाडू पाहिले ते मनात बसले थोडस बाजूला लक्ष गेलं आणि काजू कतरीचं पॅकेट पाहिलं माझं लक्षात आलं तुम्ही बोल काजू कतरी पाहिली जा मनात बसली लाडूचं वाटोळं झालं नाही कळलं जर माझ्या डोळ्यांची दृष्टी किंवा माझी नजर एखाद्या वस्तूवर गेली मी विज्ञान सांगतोय त्याच्यावरून दुसरी वस्तू जर तुम्हाला आवडत असेल तर पहिली वस्तू नाहीशी होते आणि असं अनेक दर्शन करत आलो आम्ही काय करत आलो एक पाहिलं दुसरं विसरून गेलो दुसरी पाहिली पहिली विसरून गेलो आणि असं पाहता पाहता आम्ही देवाला पाहिलं आणि नाशिवंत वस्तू पाहिली ते विसरून गेलो ठीक बस
आम्ही काय पाहिलं? देव पाहिला. आणि देव पाहून जेव्हा संसारातल्या वस्तू पाहिल्या तेव्हा संसारातल्या वस्तू आम्हाला आवडू लागल्या आणि देव नाहीसा झाला. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, 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 शिवंतासाठी देवा सवे तुझी पाडितोशी बाबाजी चैतन्यांच्या कृपेने मला पांडुरंग परमात्म्याचं याचा सांग अवलोकन झालंय. मौलिक बरोबर हरिपादामध्ये सांगतात ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ जननो हे अवघा जनार्दन सर्वागती राम सूर्य प्रकाशक सहस्रश्मी वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे पाठ नाही सगळं एक नारायण हे कळलं. देवा ऐक ना, देवा ऐक. अभंगाच्या प्रवेशाकडे येतोय. देवा ऐक, मला तू दिसलाय, मी तुला पाहिलंय. आता सद्गुरूच्या कृपेने तुझा अनुभव मला आलाय. सगळीकडे तूच आहेस. देव नटला नानापुरी भरून उरला चराचरी. मला तू तुला पाहिलंय, तुझं स्वरूप मला कळलंय. आता मात्र अंतःकरणातली गोड इच्छा आहे. काय इच्छा आहे? माझ्या अंतःकरणातली गोड भावना आहे. माझे हे डोळे, माझ्या डोळ्यांच्या समोर आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुला पाहिलंय. माझ्या डोळ्यासमोर असावास, माझ्या दृष्टीसमोर तू असावास, माझ्या दृष्टीपासून बाजूला जाऊ नये. देवा ऐक ना, माझ्या डोळे आहेत ना सतत 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 सदा माझे डोळे तुझी मूर्ती, 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 सदा माझे डोळे तुझी मूर्ती. रुक्माईचा पती सोयरिया, रुक्माईचा पती सोयरिया, तुझे नाम, तुझे नाम, तुझे नाम, रुक्माईचा पती सोयरिया, रुक्माईचा पती सोयरिया, तुझे नाम, तुझे नाम, तुझे नाम. देवा सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईचा पती सोयरी. मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबरायांच्या अधिकाराचा जर विचार केला, कळलं उणे काय होत, कमी काय होत अधिकारामध्ये, हे सगळं म्हणण्यामध्ये माझं डोळे तुझ्या मूर्तीजवळ राहू दे, तुझ्या चरणाजवळ राहू दे. रुक्माईच्या पती एवढ्यानेच नाही थांबलं, त्याच्यापुढे गोड वाक्य वापरलं सोयरिया. काय शब्द वापरला? सोयरिया. गोड शब्द वापरला. काय कमी होत, काय अधिकार कमी होता जगद्गुरु तुकोबरायांचा? गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला जमलं नाही, त्यांनी गाढव निर्माण केली. कोणी ब्रह्मदेवानं गाढव निर्माण केली, पृथ्वीवर पाठवून दिली.
तुम्ही लक्ष आहे ना माझ्याकडं पाठीमागची मंडळी त्यांनी गाढवं निर्माण केली पृथ्वीवर पाठवून दिली त्यांचं ते काम चालू झालं कोणाचं बोला ना महाग बरोबर आहे गाढवांचं तुम्ही म्हणा ना मोठे काही गडबड करू नका गळ्यात माळ नाही हरिपाठ नाही ज्ञानेश्वरी वाचन नाही सप्त्याला जायचं नाही कोणाबद्दल बोलतोय तुम्ही म्हणा मी नाही म्हणतो अशा अनेक गाढव निर्माण केली हे असं असल्यामुळं त्यांना काय व्हॅल्युएशन राहिलं नाही त्यांना काही किंमत राहिली नाही ज्ञानेश्वरी नाही गळ्यात माळ नाही धर्म नाही देव नाही परमार्थ नाही भक्ती नाही वारी नाही काय नाही काय नाही काय नाही मग ब्रह्मदेवाला असं वाटलं जाऊ दे ही गाढवा अशुद्ध राहण्यापेक्षा याचे आपण घोडे करू काय म्हटलं यांचे काय करू घोडे करू ब्रह्मदेवाने भरपूर प्रयत्न केला पण गाढवच राहिली घोडे झाले मी काय बोलतोय कळतंय पण माझ्या तुकोबराने मात्र त्याच्यावर कडी केली कडी म्हणजे त्याच्यावर ते अधिकार गाजवला कोणावर ब्रह्मदेवाच्या अधिकारावर काय केलं जे गाढव होते ना गाढव मी काय बोलतोय कळतं ना त्यांचे घोडे केले काय केले कोणाचे जे गाढव होती नीट वागत नव्हती माल नव्हती एकादशी नव्हती परमार्थ माहिती नव्हता माझ्या तुकोबराच्या गाथेच्या अनुषंगानं ते सगळेचे सगळे कोण झाले टाळकरी झाले टाळकरी ते कीर्तनकार झाले काय झाले ते वारकरी झाले कोण झाले कोण झालं बोला ना अगोदर कोण होते ते गाढव कोण एवढा मोठा अधिकार आहे तुकोबरायांचा आज तेव्हा झाले माहित नाही मला आज सुद्धा बापूजी आता सुद्धा गाढवाचं घोडं करण्याची ताकद त्या गाथ्यामध्ये त्या ज्ञानेश्वरीमध्ये नाहीतर